टेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आज आपण करतोय श्रीखंड। गुढीपाडवा येतोच आहे तेव्हा श्रीखंड झालंच पाहिजे। सर्वात आधी आपण दह्यापासून चक्का कसा बनवायचा ते बघूया। त्यासाठी मी इथे एक स्टीलचं भांड घेतलेलं आहे, त्यावर जाळी ठेवूया। जाळीवर स्वच्छ सुती कापड ठेवूया। अर्धा किलो मलाईदार दही आपण सुती कापडावर घालूया। 2 मिनिट तसंच ठेवूया, दह्यातलं पाणी थोडंसं निथळेल। सुती कापडाचे टोकं आपण अशा प्रकारे बांधून घेऊया, म्हणजे दह्यातलं जास्तीत जास्त पाणी आपोआपच बाहेर पडेल। हे दही बांधलेलं सुती कापड आपण एखाद्या खुंटीला टांगून पण ठेवू शकतो। कुठे बांधून ठेवायची जर सोय नसेल तर आपण चाळणीमध्येच ठेवून त्याच्यावर एखादं वजन ठेवू शकतो, म्हणजे वजनाच्या दाबाने दह्यातलं सर्व पाणी बाहेर येईल आणि घट्ट मलाईदार चक्का आपल्याला मिळेल। आता हे असंच वजन ठेवलेलं भांडं आपण 7 ते 8 तास फ्रीजमध्ये ठेवूया। दह्याचा चक्का छान तयार झालेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाजारातून विकतचा चक्का पण वापरू शकता। चला तर मग श्रीखंड बनवूयात। 6 चमचे गरम दुधामध्ये आपण 12 ते 15 केसरच्या काड्या घालूया। 15 ते 20 मिनिट आपण याला असंच रेस्टला ठेवूया। केसरचा रंग छान दुधात मिक्स होईल। 1 पाव चक्क्यापासून आपण श्रीखंड बनवणार आहोत। त्यासाठी आपण 5 ते 6 बदाम आणि 5 ते 6 काजू घेतलेले आहेत, तर त्याचे आपण छान बारीक काप करून घेऊया। 1 पाव चक्का आपण स्टीलच्या जाळीतून असा चाळून घेणार आहोत, ज्यामुळे श्रीखंडाचं टेक्स्चर खूप स्मूथ येईल। यासाठी आपण एक खाली भांड ठेवणार आहे, त्याच्यामध्ये आपण जाळी ठेवूयात। यामध्ये आपण थोडं थोडं करून चक्का घालूयात आणि अशा प्रकारे चमच्याने तो दाबून दाबून तो चाळून घेऊयात। अशा प्रकारे सगळा चक्का आपण चाळणीमधून चाळून घेऊयात, जेणेकरून श्रीखंड छान स्मूथ बनेल। सगळा चक्का चाळणीतून चाळून झालेला आहे। चाळणीला खालच्या दिशेने जो लागलेला आहे तो अशा प्रकारे चमच्याने आपण काढून घेऊया। स्टीलच्या जाळीतनं छान स्मूथ झालेला जो चक्का आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। यामध्ये केसरच्या काड्या जे भिजत घातलेलं जे दूध आहे ते आता यामध्ये आपण घालूयात। यामध्ये आपण 5 ते 6 चमचे पिठी साखर घालूयात। श्रीखंड जर आपल्याला लगेचच खायचं असेल तर आपण पिठी साखरेचा वापर करूया। व्यवस्थित एकजीव होईल असं आपण याला सगळं हलवून घेऊया। 2 ते 3 चिमूट जायफळ पावडर घालूया। छोटा पाव चमचा वेलची पूड घालूया। ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेऊया। सगळं व्यवस्थित एकत्र करूया। झाकण बंद करून अर्धा तास श्रीखंड फ्रीजच्या बाहेरच सेट करायला ठेवूया। मलाईदार श्रीखंड तयार आहे। तुम्ही पण अशी रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।